ओके दाबलं. नमस्ते सर. नमस्ते आदिश्री. आपण मॅडमची वाट बघूया. ओके. बाबा लेकावरती काम नको सांगतो
शुभ संध्याकाळ सर. शुभ संध्याकाळ. पैसे चोक केलं ना. मी ओके थांब समजलं मला काय काय म्हणायचं आहे. मुलांना 2 मिनिटात मॅडम येतात. शुभ संध्याकाळ सर्वांना. शुभ संध्याकाळ मॅम. शुभ कोण आहे बरोबर? सकाळ मॅम. शुभ संध्याकाळ मॅम. प्रार्थना झाली का? कोण म्हणणार प्रार्थना? म्हण आदिश्री, सगळी येते का पाठ? हो. म्हण. हीच मुची प्रार्थना अन हेच मुचे मागणे. हीच मुची प्रार्थना अन हेच मुचे मागणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच मुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच मुची प्रार्थना.
धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे हेच संपुदे. म्हटलंस ना, हा हेच म्हटलंस ना. नाही हा लिहिलेली नाही का? मॅम मला माहितीये. हा म्हण म्हण म्हण. हीच आमुची प्रार्थना अन हेच अबुचे मागणे. हीच अबुची प्रार्थना अन हेच अबुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच आमुची प्रार्थना अन हेच अबुचे मागणे. बालसारे बालसाशी मानसा सम वागणे. ही सबची प्रार्थना धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. ही समुची प्रार्थना भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवे आहे खातरे. तोवरी येती आम्हाला काव्याचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच आमची प्रार्थना लाभले आयुष्य जितके ते जगावे जागणे. पाऊले चालू पुढे जे थांबले ते संपदे. घेतला जो श्वास आता तो पुन्हा न लाभणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. ही आमची प्रार्थना. आभास. अतिश्री राय तेच कडवं पुन्हा म्हटलंस ना तू? हो ना? हरकत नाही, काही हरकत नाही, लक्षात ठेवायचं काय. हा चुकलं तरी काय हरकत नाही, लक्षात ठेवायचं पुढच्या वेळेला. कशी याची कडव्याची कशी सुरुवात आहे ना, ते लक्षात ठेवायचं. बाकीचे पाठ आहे का तुमची? यक्षित, रमा, आरव, मिहिर, तुमची प्रार्थना पाठ आहे? व्हेरी गुड. आणि तुम्हाला माहिती आहे का, आरव परीक्षेत गुणवत्ता यादीत आलाय. तुम्ही वाचलं का ग्रुपवर? सगळ्यांनी टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. आणि बाकीची जी मुलं बसली होती परीक्षेला ती पण सगळी पास झालीत, त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा. शाबास. असाच छान छान अभ्यास करायचा सगळ्यांनी. हा सगळ्या विषयांचा, फक्त मराठीचा नाही. माझी आई विचारत होती की माझ्या परीक्षेचे सर्टिफिकेट कोणाकडे? ते अजून आता ह्या वर्षाच्या परीक्षेचं पुढच्या वर्षी येईल ना, त्यांचं करतील बक्षीस समारंभ. अच्छा मॅम, माझ्या आईला काहीतरी बोलायचं. मॅम, रमाचं ना पुस्तक ऑर्डर केलंय तर ते 2-3 दिवसांनी येणार आहे. अच्छा, हरकत नाही. आज आता मला अचानक सांगितलं, मीच पुस्तक आणलं नाही आता. मॅडम दोन्ही आले नाहीत ना, सर आणि मॅडम. असू दे, अच्छा. आता आपण जनरल घेऊया. मला जाऊन काढायला पाहिजे आता. मी मोठा वर्ग घेते ना, ते पुस्तक आहे माझं वर, आहे माझ्याकडे. बरं, तुम्ही दुपारचं हे पाहिलं का? कार्यक्रम पाहिला का सगळ्यांनी? हो आवडला का? हो मॅम. हो मॅम. मग मला सांगा बरं, शिवाजी महाराजांसारखे आणखीन कोण कोण आपले राष्ट्रपुरुष होऊन गेले? सांग रमा. मला पुरुष एकच माहिती, पण मला बाई पण माहिती आहे. म्हणजे पुरुष मला म्हणजे? एक माहिती, ते आहेत संभाजी महाराज. दुसरे आहेत ते आहेत झलकारी आणि लक्ष्मीबाई, राणी लक्ष्मीबाई. काय म्हणलीस त्याच्या आधी? कशा आधी मॅम? लक्ष्मीबाईच्या आधी काय म्हणलीस? झलकारी, त्या पण होऊन गेल्या आहेत. ते झलकारी? हो. मला एक शार्पनर, टिप शार्पनर
म्हणजे त्या राणी लक्ष्मीबाईच्या एक खूप जवळच्या अशी कंपॅनियन होत्या. अच्छा अच्छा. राणी लक्ष्मीबाई होत्या, पेशवे होते, बाजीराव पेशवे. सगळे लढले ना आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या भारतासाठी म्हणायला पाहिजे, भारतासाठी नाही, स्वराज्यासाठी. हा. आणि कुठली गोष्ट सांगितली त्यांनी आज? छत्रपती शिवाजी महाराजांची. आणि कोण? शिवाजी महाराज तर होतेच. आणि कोण होतं त्यांच्या बरोबर? अफजल. यक्षित तू पण होता ना? आरव पण होता. तानाजी होते. हम्म. मेन शिवाजी होते. आणि कोण होतं? कुणाचा पराभव केला त्यांनी? कुणावर हल्ला केला? औरंगजेब. हा. नाही, मग तुम्ही गोष्ट नीट ऐकली नाही. शाहिस्ते खान. शाहिस्ते खान, बरोबर. शाहिस्ते खानावर हल्ला केला ना त्यांनी. तानाजी मालुसरे संभाजीराजे. तुम्ही तिकडे नको, आधी श्री वर्गात दे लक्ष. हम्म. मॅम, हम्म. सरने म्हटलं होतं की शिवाजीराजांबद्दल काहीतरी पाठ करून आम्ही केलाय. केलंय? सांगितलं होतं तुम्हाला? म्हण मग काय काय पाठ केलंयस? शिवाजी महाराजांची मुद्रा. म्हण. राजमुद्रा. प्रतिपचंद्र लेख हे वधिष्णु विश्ववती. प्रतिपचंद्रलेखे हं. वधिष्णु विश्ववतिता हं. शासनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. शब्बास. मग अर्थ विचारलायस का? कोणी सांगितली? बाबा. अर्थ विचारलास बाबांना? अर्थ आहे. सांग सांग. पहिला शब्द प्रतिपचंद्र. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे अय्यो दिवे गेले तिच्याकडे. अरे तू काय केलंस पाठ? नाही. नाही केलंस? रमा तू? नाही मॅम. अरे का बरं? आवडत नाही मराठी पाठ करायला? माझ्या परीक्षा, फायनल परीक्षा सुरू झाल्यात म्हणून वेळ नाही भेटला मला ते करायला. अरे बापरे, वेळ मिळाला नाही म्हणायचं. आणि आता आपण शुद्ध बोलायला शिकायचंय. ते माणसाने आहे, मानसाने म्हणायचं नाही, माणसाने. जिथे न आहे तिथे न म्हणायचा, न आहे तिथे न म्हणायचा. आणि पुस्तक, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मिळतात आणि माणसं भेटतात. वेळ भेटला म्हणायचं नाही, वेळ मिळाला नाही, वेळ झाला नाही असं म्हणायचं. लक्षात ठेवायचं. यक्षित तू केलंय काही पाठ? तू पण नाही? चष्मा भारी आहे रे तुझा. ब्लू कलर आहे का? मग त्याला काय म्हणतात मराठीत? नीला. निळा. आणि निकेत स्पंदन, का आज बाबांचंच नाव आहे? काय मॅम? बाबांचंच नाव ठेवलंय आज, मनोज कुमार कुंभार. पप्पांनी नाव बदललं नाही. बदललं नाही. सांग, तू काय पाठ केलंयस? मॅम, मी सरांना सांगितलं होतं पाठन. हा. माझं झालंय मॅम ते शिवाजी महाराजांचं. मागच्या याला झालं तुझं? हो. बर, ठीक आहे. आता कुठला धडा शिकवतायत तुम्हाला? होळी मी आली घेऊन होळी. मी घेऊन येऊ एक मिनिटात पुस्तक. 5वीच आहे ना पुस्तक तुमचं? 6वीच आहे? 26. 6वीच. मी 1 मिनिटात घेऊन येते. तुम्ही काढून ठेवा काय शिकवतायत ते. हा. अनम्यूट करून ठेवते आता. ओके. शिवाजी महाराजांचं पाठ करायला सांगितलं होतं. काय म्हटलं होतं? कुठला धडा चालू आहे? होळी आली. होळी आली होळी.
होळी आली 1543 15 15वा धडा. होळी आली होळी आम्ही पूर्णाची पोळी झाडे अच्छा, कविता आहे. केर कचरा पिठात टाका होळी आली होळी भरा सद्गुणांची सद्गुणांची होळी अनिष्ट रूढी प्रार्थना कुठला घेतलाय धडा? 15वा होळी आली होळी आली. ओके. शिकवले का शिकवायचे? हा शिकवले शिकवले. प्रश्नोत्तर सगळं काय झाले झालं? मॅम झाले सगळं झालंय. हो जेव्हा मी चला मग वाचायचं आता. हा फक्त वाचायचे सर म्हणलं ते क्लास मध्ये विचारणार होते पोयम पण सरांनी विचारली नाही. अच्छा ठीक आहे. मग आता आधी एकदा वाचूया आणि मग प्रश्नोत्तर विचारूया. लिहिलेत तुम्ही प्रश्नोत्तर? हो आणि हे सूचना हो फलक मॅम. वगैरे हो मॅम सगळं मॅम सगळं सगळं झालंय लिहून? खाली सूचना वाचा अशी अनेक सूचना तयार करा तिथपर्यंत सगळं झालंय. अरे शाबास. सरांनी मग चला घेतलं. वाचा. होळी आली होळी आली. हा आणि ती तुम्ही वाचा. प्रत्येकाने वाचायची ती कविता. ठीक आहे. एक मावशी घेते. हा ठीक आहे. कोण वाचतंय पहिलं? मी वाचू आरव. हा वाच. होळी आली होळी खावी पुरणाची पोळी झाडे फांद्या तोडू नका केर कचरा खड्ड्यात टाका होळी आली होळी भरा सद्गुणांची झोळी अनिष्ट रूढी प्रार्थनांची प्रथांची बांधू होळीसाठी मोळी होळी आली होळी पर्यावरणाचे भान नका तोडू वृक्ष राजी घ्यावी आज अशी आण होळी होळी आली होळी पडून गेली दूर थंडी पडून गेली दूर थंडी ऊन आता लागतंय काढा कपाटातून बट्टी होळीचा हा सण असा जो कोणी साजरा करेल निसर्ग राजा त्याचा घरी स्वतः घेऊन पाणी भरेल. स्वतः घेऊन आहे का येऊन आहे बघ? येऊन. हा आणि जो कोणी साजरा करील, करेल नाही करील. ओके. आणि अनिष्ट रूढी प्रथांची, प्रार्थनांची नाही. ओके. प्रथांची. हा गुड. आता नेक्स्ट कोण म्हणतंय? नेक्स्ट कोण म्हणणार आहे? आदिश्री म्हणणार आहेस? मॅम ऍक्च्युली थोडं म्हणजे मीटिंग थोडं बंद होत होती तर मला माहित नाही की आरव कुठे थांबला होता आणि कुठे चालू केलं. नाही नाही, त्यांनी पूर्ण कविता म्हटली आहे. होळी आली होळी. तू पण पहिल्यापासून म्हण, अख्खी म्हण. होळी आली होळी खावी पुरणाची पोळी झाडे फांद्या तोडू नका केर
कचरा कडू खड्ड्यात खड्ड्यात टाका. हम्म. होळी आली होळी भरा सद्गुणांची झोळी. अनिष्ट रूढी प्रथांची हम्म. बांधू होळीसाठी मोळी. हम्म. होळी आली होळी ठेवू या वर्णाचे भान. नका तोडू वृक्षराजी घ्यावी आज अशी आणि आण. हम्म. होळी आली होळी पणून गेली दूर. थंडी ऊन आता लागलाय वाढू. काढा काढा कपाटातून बंडी. हम्म. होळी हा सण होळीचा हा सण असा हम्म. जो कोणी साजरा करील निसर्ग राजा त्याच्या घरी स्वतः येऊन पाणी भरील. घरी. हा, शाबास. छान म्हणलीस. दिलीप हम्म. पाटील. छान म्हणलीस. अजून म्हण, सराव कर हा. आता कोण म्हणतंय? यक्षित. हा म्हण. म्यूटच तू. अनम्यूट कर. होळी हा आली होळी कवी पुरणाची पोळी. जाडे भाड्या तोडू खांद्या नका. झाडे जाड्या खांद्या खांद्या तोडू नका. कचरा खड्ड्यात टाका. होळी आली होळी बाल सद्गुणाची थांब थांब. झोळी. भरा म्हण. माझ्या मागे म्हण. भरा भरा सद्गुणाची सद्गुणांची झोळी. होळी. हा. अनिष्ट हम्म. रूढी हम्म. प्रथांची हा. जाडू होळी साठी बांधू बांधू होळीसाठी मोळी. होळीसाठी मोळी. बांधू म्हण. बांधू बांधू होळीसाठी मोळी. होळीसाठी मोळी. हा. होळी आली होळी हम्म. तेहू पर्यावरणाचे भान. भाग. वर्णाचे नका तोडू वृक्ष राजी राजी. हम्म. घ्यावी आज हम्म. अशी आण. आण. हम्म. होळी आली होळी हम्म. पळून गोली गेली. गेली. हम्म. दूर थंडी थंडी. हम्म. उगाच ऊन आता. हम्म. लागलय हम्म. वाढू. वाढू. हम्म. काढा
बाडी काढा कपाटातून बंडी. काढा कपाटातून बडी बंडी बंडी म्हण बंडी. बंडी हा. होळीच्या हम्म हा हम्म सांग हम्म. जे कोणी जो कोणी साजरा साजरा करील. केरील हम्म करील हम्म. निसर्गराज निसर्ग राजा निसर्गराजा च्या घरी हम्म त्यांच्या घरी स्वतः येऊन हम्म. पाणी. पाणी भरेल हा भरेल हा. शाबास. तू पण कर प्रॅक्टिस. हा. आता कोण? रमा, तू म्हणतेस? मराठीचं पुस्तक ऑर्डर केलं तर ते सांगतात की ते 2-3 दिवसामध्ये येऊन जाईल. तुझ्याकडे पुस्तक नाहीये का? नाही. बर बर ठीक आहे, मग पुढच्या वेळी म्हण तू. ओके. मिहीर. म्हण. खावी पुरणाची पोळी झाडे फांद्या तोडू ओढू नका. नका. हम्म केर कचरा हम्म. खड्ड्यात टाका. टाका. हम्म. होळी भरा सद सद्गुणांची सद्गुणांची होळी होळी. हम्म अंधिष्ट हम्म रुची हम्म प्रथांची हम्म बांधू हम्म होळीसाठी हम्म हम्म होळी आली होळी हम्म. ठेवू पर्यावरणाचे भान नका तोडू वर्ष वृक्ष वृक्ष वृक्ष. वृक्ष हम्म राजी हम्म घ्यावी आज हम्म हम्म. अशी आण हा. होळी होळी हम्म पळून गेली दूर खंडी हम्म ऊन आता हम्म. लागलेल्या लागलंय वाढू. लागे वाढू हम्म काढा कपाटातून बंडी हम्म हम्म होळीचा हा सण हम्म असा जो हम्म. कोणी साजरा करेल साजरा. साजरा करेल हम्म हम्म निसर्ग राजा हम्म त्या त्याच्या घरी स्वतः हम्म. येऊन लिंबून पाणी. पाणी भरेल. हा. शाबास. आता कोण म्हणणार आहे? स्पंदन, तू म्हणतेस? अनम्यूट कर. हा म्हण कविता. होळी तुझा आवाज येत नाहीये स्पंदन. तू व्हिडिओ ऑफ कर. स्पंदन तुझा आवाज नाही येते.
बाकीच्यांना येतोय का तिचा आवाज? नाही ना? स्पंदन परत जॉईन करशील का? आपण सगळे वाट बघूया. पण ही कविता सारखी सारखी म्हणा. ओके, तुम्हाला अजून काही काही शब्द अवघड जात आहेत, हो ना? खड्ड्यात, अनिष्ट रूढी, पर्यावरण, वृक्ष, ह्या सगळ्या शब्दांची प्रॅक्टिस करा. आणि याचा अर्थ सांगितलाय का? सांगितलंय ना? म्हणजे तुम्हाला माहिती आहेत सगळ्या शब्दांचे अर्थ. ओके, तर वाट बघूया आपण स्पंदन. आण म्हणजे सांगा काय? आण, आण म्हणजे काय? हा, शपथ, बरोबर. आणि बंडी म्हणजे काय? उन्हाळ्याचे कपडे. कशाचे कपडे? उन्हाळ्याचे कपडे. उन्हाळ्याचे का हिवाळ्याचे? उन्हाळा. उन्हाळा. ओके. अनिष्ट? वाईट. वाईट, बरोबर. आणि वृक्ष म्हणजे? झाड. 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 आणि पर्यावरण म्हणजे? प्रकृती. हा, निसर्ग आपला. आणि पुरणाची पोळी कोणाकोणाला आवडते? मला. सगळ्यांनाच आवडते. बर, चला मग प्रश्न उत्तर करूया आपण. लिहिलेत ना आम्ही ऑलरेडी. पण मी विचारू का? हो. बर, एक दोन शब्दात उत्तरे लिहा. म्हणजे तुम्ही सांगा आता. होळीला करायचा गोड पदार्थ? पुरणपोळी. पुरणपोळी. बरोबर. केर कचरा टाकायचे ठिकाण? खड्ड्यात. हं. आता एक दोन वाक्यात द्यायचे बरं उत्तर. कवीने काय तोडण्यास मनाई केली आहे? झाड. कवी झाड तोडण्याचं मनाई केली आहे. कवीने वृक्षराजी तोडायला मनाई केली आहे. म्हणजे झाडं तोडायला मनाई केली आहे, बरोबर. होळीच्या वेळी झोळी कशाने भरावी? होळीच्या वेळी सद्गुणांनी भरावी. झोळी सद्गुण म्हणजे काय? मोळी. नाही नाही, सद्गुण म्हणजे काय? चांगले गुण. चांगले गुण, बरोबर. आणि मोळी म्हणजे काय? मोळी म्हणजे आपण जेव्हा लाकडं घेतो आणि त्याला जसं बांधतो त्याला मोळी म्हणतात. बरोबर. पर स्पंदन, आता म्हणतेस का तू कविता? हो नेटवर्क आहे तुझं? हा, म्हण. होळी आली होळी खावी पुरणाची पोळी, झाडे फांद्या तोडू नका, केर कचरा खड्ड्यात टाका, होळी आली होळी भरा सद्गुणाची गोळी, अनिष्ट रूढी प्रार्थनाची बाळनोसाठी मोळी, होळी थांब आली थांब थांब होळी. थांब. प्रार्थनांची आहे का प्रथांची आहे बघ? प्रथांची. हा. प्रथांची बांधोहीसाठी मोळी, होळी आली होळी ठेव पर्यावरणाचे भान, नका तोडू वृक्ष राजी घ्यावी आज अशी आज, होळी आली होळी पळून गेली दूर थंडी, ऊन आता लागलंय वाढू काढ कपाटातून बंडी, होळीचा सण असा जो कोणी साजरा करील निसर्गाच्या त्याच्या घरी, स्वतः येऊन पाणी भरून. दिलीप पाटील. शाबास, छान म्हणलीस. फक्त पर्यावरणाचे म्हण. पर्यावरणाचे. वरणचे नाही, वरणाचे. पर्यावरणाचे. वरणाचे. वर्णाचे. हा, पर्यावरणाचे. ओके, बाकी छान म्हणलीस एकदम. हा, तर पुढचा प्रश्न.
होळीसाठी मोळी कशाची बांधावी? वाईट गुणांची. हो, होळीच्या वेळी अनिष्ट रूढी आणि प्रथांची मोळी बांधावी ना. कवीने होळीच्या दिवशी कोणती शपथ घ्यायला सांगितली आहे? कवीने होळीच्या वेळी वृक्षराजी तोडू नये अशी शपथ कवीने घ्यायला सांगितली आहे. बर. कवीच्या मताप्रमाणे होळी साजरी केल्यास त्याच्या घरी कोण पाणी भरील? कवीच्या मताप्रमाणे होळी साजरी केल्यास निसर्ग राजा पाणी भरेल. हा. तर खाली एक प्रश्न आहे. होळी हा सण फाल्गुन या मराठी महिन्यात येतो. त्याप्रमाणे खालील तक्ता दिनदर्शिका पाहून पूर्ण करा. मला मराठी महिने येतात का? हो मॅम. म्हण कोणतरी एक म्हणा. मी म्हणू का? हा बर म्हण. आरव म्हण. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, आषाढ, श्रावण, श्रावण, भाद्रपद, भाद्रपद, अश्विन, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, कार्तिक, पौष, माघ आणि फाल्गुन. फाल्गुन. शाबास. मग ही माहिती काढलीत का तुम्ही? हो काढली आहे का काढायची आहे? मॅम, काढली आहे, पण हा? माझ्या याच्यामध्ये मी लिहिलं तर थोडं ऍडजस्ट नव्हतं तर कळत नाही मला. कळत नाही आहे. कोणी लिहिलंय का? नाही लिहिलंय. ठीक आहे. तू लिहिलंय स्पंदन? येस मॅम, हा सांग लिहिलंय. मग. सांग सांग. दसरा कुठल्या महिन्यात येतो? अश्विन, संक्रांत, पौष, गणेशोत्सव, भाद्रपद, दिवाळी, कार्तिक, गुढीपाडवा, चैत्र, होळी, फाल्गुन. फाल्गुन. शाबास. ज्यांनी कोणी लिहिलं नसेल त्यांनी लिहा. आणि तुम्ही सूचना तयार केल्या का? हो मॅम. हो मॅम. मग काय सूचना तयार केली आहे सारव? झाडे लावा, झाडे जगवा. हम्म. पाणी वाचवा, जीवन वाचवा. हा. प्रदूषण टाळा, पर्यावरण सांभाळा. मॅम, मी हम्म. म्हणू? मॅम, मी हा म्हण. 3 लिहिल्यास. ओके. मी सगळ्यांना विचारते एक एक. थांबा. रमा तू लिहिलीयस? लिहिलेस का सूचना? नाही. नाही लिहिल्यास. ओके. यक्षित तू लिहिल्यास? यक्षित तू लिहिल्यास? नाही लिहिल्यास. आदिश्री तू लिहिल्यास? नाही ना मॅम. नाही लिहिल्या. अच्छा. मिहीर तू लिहिल्यास? सूचना लिहिल्यास? खाली कशा सूचना लिहिल्यात तुमच्या पुस्तकात? तशा तुम्हाला तयार करायच्या होत्या ना? मग पुढच्या वर्गात नक्की करा. हा. हो बर, मॅम. स्पंदन तू गेल्यास का? हो मॅम. हा सांग. काय लिहिलंस? झाडे लावा, झाडे जगवा. पाणी वाचवा, जीवन जगवा. प्रदूषण हम्म. टाळा, पर्यावरण सांभाळा. अच्छा. ठीक. तर तुम्ही होळीच्या दिवशी काय काय करता मला सांगाल का? सांग आदिश्री. रंग एक दुसऱ्यावरती टाकायचं. हम्म. आईच्या हातची पुरणपोळी खायची. हम्म. आईला पण रंग लावायचा हम्म. आणि पाणी उडवायचं. पाणी उडवायचं. आणि ते बलून मध्ये पाणी असतात, माझ्या मित्रामधून घ्यायचं आणि फेकायचं. अच्छा. मजा येते तुला? रमा तू काय काय करतेस? होळीच्या दिवशी पहिले आपण लाकडं जाळतो आणि मग आपण त्याच्या नारळ फोडून ते प्रसाद म्हणून खातो. आणि आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी आपण असं एकमेकांवर रंग उडवतो आणि पाण्यासोबत आणि रंगांसोबत खेळतो.
तुला पण आवडतात रंग? हो. अच्छा. आणि कोण कोण काय काय करतं? पिचकाऱ्या कोणाकोणाकडे आहेत? सगळ्यांकडे आहेत. म्हणजे सगळेच खेळतात रंग. आणि तुमची परीक्षा असली तर खेळू देतात आई बाबा तुम्हाला? नाही. नाही खेळू देत? अरे रे. जर मॅम जर परीक्षा परीक्षेसाठी खूप दिवस बाकी असतील, म्हणजे जर म्हणजे होळी 15ला आहे आणि परीक्षा जर माझी 20ला आहे, तर मग खेळू देतात. तर मग खेळू देतात. अच्छा. पण तुम्हाला आवडतं खेळायला? हा. परीक्षा नसायला पाहिजे ना माझी होळीच्या वेळी? परीक्षा हा बरोबर. मग होळी मॅम होळी 14ला आहे ना? 1-2 तास मी खेळून घेतो होळी. अच्छा, 1-2 तास खेळतोस. हो, ह्या वर्षी कधी आहेस विचारतोयस का तू? हो मॅम. हा, म्हणजे परीक्षा राहतो तेव्हा खेळतो 1-2 तास. अच्छा अच्छा. माझी परीक्षा 23 काय मला ऐकू येत नाहीये. स्पंदन तू बोलतेस का? ऐकू येत नाहीये मला. अरे परीक्षा. कनेक्शन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. असू दे. हा मॅम, माझी परीक्षा 13ला आहे. ओ अच्छा. मॅम उद्याच माझी परीक्षा आहे. 13ला आहे. मग उद्यापासूनच आहे देणार परीक्षा? नाही मला होळी. मॅम या वर्षी होळी कधी आहे? यावर्षी होळी मला पण बघायला लागेल रे. 13-14लाच असेल. 13 वगैरेलाच आहे. मलाही बघायला लागेल. मॅम होळीच्या दिवशी माझी एक्झाम आहे. हो का? अरे वा, चांगलं आहे की मग. सुरू होणार आहे 12. मला मी सांगू का, मला रंग खेळायला अजिबात आवडत नाही. का? नाही आवडत मला. माझे कपडे खराब होतील मॅम ना. 13ला होळी आहे. नाही पण कपडे खराब होतील ना माझे, म्हणून नाही आवडत मला. मॅम पण मी जुने कपडे घालूनच खेळते. ओ. आणि पण गालाला वगैरे लावतात रंग, मग ते गेले नाही तर मग चांगलं दिसणार नाही ना. पण मला तर आवडतं. आवडतं का? मला नाही आवडत. एक गाल हिरवा, एक गाल गुलाबी, असं कसं दिसेल ना मी, कार्टून दिसेल, जोकर सारखी दिसेल ना. म्हणून म्हणून नाही आवडत मला. लहानपणी मी खेळायचे पण मॅम आता नाही माझी खेळत. एक्झाम मॅम होळी 13ला एक्झाम आहे. झाल्यावर खेळायचं, मग एक्झाम झाल्यावर खेळायचं. तेच करणार आहे आणि 13ला माझी परीक्षा आहे. ओ अच्छा. मग परीक्षा झाल्यावर खेळायचं. कारण होळी आणि रंगपंचमीला आहेत ना मध्ये 5 दिवस. रंगपंचमीला खेळायचं तेव्हा परीक्षा नसेल तर. मॅम हो की नाही? उद्याच माझी परीक्षा आहे. अरे पण होळीपर्यंत संपतीये का? हो. हा. आता बस 4च एक्झाम बाकी आहेत. 4. सुरू पण झाली तुझी एक्झाम? हम्म. मज्जा आहे. माझी उद्या पण कुठला सुरू पेपर? झाली. उद्या कम्प्युटर. कम्प्युटर्स. अरे वा. तुझा रमा? मॅम माझी 3री परीक्षा आहे उद्या. नाही, परवा. तिसरी परीक्षा आहे. कुठल्या विषयाची? हिंदी. हिंदी. अच्छा. मग तुमचा आवडता विषय मराठी आहे का हिंदी आहे? मराठी आणि हिंदी पण. मॅम दोन्ही माझे आहे. अरे दोन्ही. पण मॅम उपयोग दोन्ही. होतो ना, हिंदी येत असेल आपल्याला तर मराठी लिहायला किती सोपं जातं आपल्याला, हो ना? मॅम हम्म. मॅम इकडे तर होळी खेळत पण नाही. इकडे खेळत नाहीत, बरोबर आहे. महाराष्ट्रात जास्त खेळतात ना. आम्ही तामिळनाडूमध्ये राहतो. इकडे तर एक पण कोणी खेळत नाही. अजिबात नाही खेळत. हो, इथे पण नाही खेळत. बेंगलोरमध्ये पण नाही खेळत एवढं. महाराष्ट्रात मज्जा असते ना. मॅम माझ्या एका हम्म. अपार्टमेंट मध्ये खूप खेळायचे. हो का? इकडेच होती आता नाही. बँगलोरला. हो अच्छा. मग ठीक आहे. मग ह्या होळीच्या कवितेत तुम्ही काय काय शिकलायत ना, ते आचरणात पण आणायचं बरं. इकडे तिकडे कचरा नाही करायचा. तुम्ही आता फुगे वगैरे फोडणार, मग तसंच तिथे टाकायचं नाही. ते फुगे फुटलेले ते सगळं उचलून कचरा पेटीत टाकायचं. खड्ड्यात म्हणजे ऍक्च्युअल खड्ड्यात नाही टाकायचं, ते कचरा पेटीत टाका असं लिहिलंय ते. शब्दशः अर्थ नका घेऊ त्याचा.
म्हणजे कचरा पेटीत टाका कचरा असं म्हटलंय. ओके. अजून मागच्या वेळी काही गृहपाठ दिला होता का तुम्हाला? हो मॅम. प्रश्न उत्तर लिहायचं तेच दिलं होतं का? मॅम झालं सगळं ते. गृहपाठ तोच होता का तुमचा? अ? गृहपाठ तोच दिला होता का? शब्द उत्तर काय प्रश्न उत्तर लिहावाला? गृहपाठ मागच्या मागच्या क्लासचा होता. मागच्या क्लासमध्ये मॅम काय दिला आवाज नीट ये ना. तुझा आवाज येत नाही माझा? नाही मॅम. बाकीच्यांना येतोय? हो मॅम. अच्छा, आता येतोय. ठीक आहे. यावेळी आता मी काही गृहपाठ देत नाहीये तुम्हाला. तुम्ही एक काम करायचं, ही कविता सारखी सारखी म्हणा, कारण बऱ्याच जणांना काही काही शब्द येत नाहीयेत. तर प्रॅक्टिस करा सारखं सारखं म्हणून, म्हणजे येईल तुम्हाला ते शब्द. थोडे अवघड आहेत ना शब्द मध्ये मध्ये उच्चारायला, ते जास्त प्रॅक्टिस करा. खड्ड्यात, पूर्णाची, हे सगळे स्पष्ट आले पाहिजेत. सद्गुणांची, अजून कुठले? वृक्ष राजी, निसर्ग राजा, आणि कुठला होता बरं शब्द? रूढी. हा, अनिष्ट. अनिष्ट आणि अनिष्ठ नाही म्हणायचं, अनिष्ट. रूढी, प्रथांची, बऱ्याच जण प्रार्थनांची म्हणले, प्रथांची येते. ठीक आहे. चालेल, मग पुढच्या आठवड्यात भेटू परत. आज काही नाही आहे गृहपाठ तुम्हाला. ही कविताच नीट 4-5 वेळा म्हणा. प्रॅक्टिस करा. ओके. ठीक आहे मॅम. चला. ओके, बाय. बाय चला. मॅम. शुभरात्री. शुभरात्री. बाय बाय. बाय. शुभरात्री मॅम. शुभरात्री शुभरात्री दादी. मॅम. बाय.